हॅलो फ्रेंड, चला तर तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज आम्ही जाणार आहे गावाला. आज आमचं नवीन बंगल्याचं आज कुदळ मारायची आणि त्याच्यातली भूमिपूजन आहे आज. तर मग आता चाललोय आम्ही गावाकडे. सुरेखा कुठे चाललो? आम्ही चाललोय आता गावाकडे. आज भूमिपूजन आहे गावाकडे आमच्या. रामनवमीचा शुभ मुहूर्त आहे. तर चला आता निघूया. तिकडे काय सांगितलं आहे? चला बोलवले तर आता घेतले, तू पण ते घेतले. चला श्रवः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः. एक ताट हे घर आपले का? नाही हा काय लागत आहे? एक ताट आण मागून घ्या बरं तिथून. नाही मला लागणार आहे. बरं चला जाऊ दे. चला तांब्याचं ताट आणायचं का? आपलंच आहे ना ते काय तिथं अगं आहे भाऊ. तर सकाळी 8:30 वाजता पूजेचा मुहूर्त होता, त्यामुळे मग सकाळी 8:30 वाजताच पूजा सुरू केलेली आहे. आणि ना अजून पाहुणे यायचे बाकी आहे. पाहुण्यांना पण बोलवले, हळूहळू पाहुणे पण येतील. मग आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त ब्राह्मण दोरा मम नूतन वास्तु ग्रह निर्माण भूमि पूजन भूशुद्धि भूतबाधा प्रेतबाधा पिशाच्यबाधा अनेन दोषः. लाकडाच्या तिकडे त्या वाळूच्या तिकडे टाका. तर ह्या जागेवरती ना कामाला सुरुवात करायची आहे, त्यामुळे मग हे ना इथे जागेची पूजा वगैरे शुद्धीकरण करून घेतलं आहे. आणि 1750 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ना घराचा प्लॅन कसा आहे ते दाखवेल. बस 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 आता बाकीचे कोण फोडायचे? या ना. हो चला ना. अण्णा चला ना. बंटी बाबा तुम्ही उचला टिकाव पावडर प्लस मारा घेऊ का? हा हे पेढे वाटून दे सर्वांना. हा देतो. हो जरा. हो जरा. चला बाकी कुदळ मार बस. अरे आता मामाने एकाने फोडले. पाच झाले चला. सगळ्यात मामाने फोडावं लागत. हा उजवा हाताने भाऊ. दादा ये. तात्या या. आहे पाणी. चला तुम्ही या भाऊ. कुदळ मारा तुम्ही दोघं नवरा बायको. ये सर कसं ऐक रे. ए रमेश टोपी दे. घे ना बाबा. हे काय इथं एक दादा माई घाला भाऊ. बघ नाही टोपी. कोण राहील ना बघा तिकडे बघा. फोटो काढा, एक फोटो काढ. तिला नेट आणून द्यावं लागेल. दरवाजा करायला पाहिजे, नेट लावायला पाहिजे. इथं काय चिकुताळी पार मोकळं पडलं तरी काही नाही. तरी तिला जाणं ये नाही. चटणी यायची छान. तुम्हाला घ्यायची छान. हा घेतलं ना. इकडं मम्मी भावडू दादासाठी चपात्या बनवून राहिली. त्याला पुण्याला जायचंय. माझ्या नंदाच्या मुलाला जायचंय पुण्याला भरतीसाठी. आणि ते भरती नाही, काहीतरी ग्राउंड का काय भरती. भरतीच ना ग्राउंड साठी जायचंय, त्यामुळे त्यांना डबा बनवून द्यायचे. आणि ननंदबाई गेल्या त्या वाड्याकडं. आता बकरं सोडायचा टाइम झाला, वेळेच्या थांबल्या होत्या. आणि आमच्या घराचं बांधकाम चालू करायचंय ना, त्याच्यामुळे चालू पण झालं पाहिजे तिकडे. एकदा पण झालं का? कॉलम बिलम लावायचे. आता कॉलम घ्यायला जवळ आमच्या घरात. तिकडं JCB दिसतोय ना, तिकडं आमच्या घराचं काम चालू आहे.
आता आमचं नवं घर लवकरच बनणार आहे, मग आपण दाखवू. जावई निघाले आता. कुठे निघाले हो तुम्ही? आता पुण्याला. पुण्याला. लय मोठी मेहनत आहे, नोकरीला लागावंच लागन का हो? लागावंच लागेल नोकरीला, त्यासाठी एवढे कष्ट चालू आहे. आणि मग जावायला लय नटावं लागत होय. गंध बिंद अजून काय काय लावायचंय? हा अजून सगळं राहिलं. अख्खा गंध निघून जाईन तिथं ग्राउंड वर गेलो. आता इथे कॉलमचे काम चालू आहे. ट्रॅक्टर लावलेलं आहे कंपनीसाठी. नवीन बंगल्याचं इकडे लाईनिंग केलेली आहे सगळं. आणि आम्ही शेतामध्ये बंगला बांधलेला आहे. ते घरी जे आमचं जुनं घर आहे ते तिकडे गावामध्ये आहे. शेतामध्ये चालू आहे. आता नवीन घराचं काम चालू केले आजच कुदळ मारलेली आहे श्री रामनवमीची, आणि आजच काम चालू केलेले कॉलमचं. तर आता सगळं आवरलंय आणि मला थोडासा भाजीपाला घ्यायचा आहे शेतामधून. आणि वांगे वगैरे मी तोडून आणले. आता मिरच्या आणि गवारची शेंगा आणायची आहे, त्यासाठी मी आता शेतामध्ये जाणार आहे. आणि बाकीचे सगळे जास्तीच्या कामाला गेलेले आहे सकाळी. तर मीच एकटी होते घरी आज. इथे हे माझ्या नणंदबाईचं घर आहे आणि इथून जवळच आमच्या घराचं बांधकाम चालू केलं आहे. तर आता आम्हाला संगमनेरला निघायचं आहे, पण थोडा वेळ आहे, खूप ऊन झालं आहे, त्यामुळं थांबलो आहे. आणि आता वाजले 3, 3:30, 4, 4:30ला निघू. तोपर्यंत थोडासा भाजीपाला वगैरे आणते शेतामधून जाऊन. यश पण आला होता आज माझ्यासोबत. कसं वाटलं मग येऊन गावाला? आणि त्याला आज एवढं करमलं नाही, घरी कोणीच नव्हतं. तर माझे भाचे पण तिकडे गेले पुण्याला, त्यामुळे मग घरी कोणीच नाहीये, म्हणून त्याला आता करमत नाहीये. तो म्हणतो घरी कधी जायचंय, हे ना यश? आणि सगळं झालंय. पूजा वगैरे सकाळीच झाली. सकाळी आम्ही आलो लगेच पूजा चालू झाली. 8:30चा मुहूर्त होता, मुहूर्तावर पूजा करायची होती, त्यामुळे मग आम्ही लवकर 7:30 वाजता निघालो घरून. 8 वाजेपर्यंत 8-8:15 वाजेपर्यंत तिथं आलो आणि 8:30 वाजता पूजा चालू केली होती. तर पूजा वगैरे झाली आणि आता आमच्या घराचं काम पण चालू झालं. त्यामध्ये घर बांधायचे. आता आम्हाला आमचं घर तिकडं होतं गावामध्ये, म्हणजे गाव नव्हतं पण वस्त्या होत्या, तर वस्तीवरती आमचं घर होतं. आता डायरेक्ट आम्ही शेतामध्ये घर बांधणार आहे. आणि माझ्या नणंदबाईचं पण घराचं बांधकाम चालू करायचं आहे, पण त्यांना अजून थोडासा वेळ आहे. ते ह्याच जागेवर बांधणार आहे, म्हणजे आमचं शेजारी घर होईल नणंदबाईचं आणि आमचं. तर एवढी जागा आहे ना क्रिकेट खेळायला, सगळं शेततरी कामच आहे ना. हां, तर फायनली घराचं काम चालू झालं. खूप दिवसापासून इच्छा होती घराचं काम चालू करायची, तर आता चालू झालेलं आहे. आणि आता मी चालले शेतामध्ये. अनुष्काचे पप्पा तिथं काम चालू आहे, तिथं आहे खाली काम चालू झालेलं आहे, पाया घ्यायचं काम चालू आहे. आणि इथून जवळच नणंदबाईचं घर आहे. इकडे मिरच्या तोडायला आलो आहे आम्ही घासाच्या वावरात. आणि मिरच्याच नाही वाटतं, आहे ना यश? नको घेऊ, चल नको येऊ ना, चांगलं इकडं आले मम्मी. अरे गवारीची शेंगा तोडायला. हे पण आमचंच शेती आहे, पण ही तिथून थोडीशी लांब आहे. तिकडे येते पर सूर्यकाचं लग्न झालं इथं आणलं होतं का? काय खूप आहे तुला? कांदे काढायला मस्त आंब्याचं झाड होतं, ते तोडून टाकलं. आता ते कायचं झाड आहे? पेरूचं. तर आता इथून डायरेक्ट संगमनेरला जाणार आहे. जुन्या घरी काही जाणार नाही, कारण तिथे घरी कोणीच नाही, त्यामुळे